नमस्कार, जय श्रीराम। आज आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती आणि आपण आहोत आमच्या गावात म्हणजे श्री क्षेत्र पिंपळे गुरव तालुका हवेली जिल्हा पुणे। आमच्या गावात चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा खूप मोठा उत्सव असतो आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा भरते। या दिवशी पिंपळे गुरवमध्ये खूप मोठा जल्लोष होतो। तर सर्वांना हनुमान जयंतीच्या लक्ष शुभेच्छा। हनुमंताचा जन्म सूर्याच्या पहिल्या किरणाला झाला होता आणि जन्म झाल्याबरोबर ते सूर्याला धरायला गेले होते। असा हा बजरंगबली हनुमान आणि जे श्रेष्ठ आणि खूपच मोठा असा श्रीराम भक्त। बोला बजरंगबली की जय। चैत्र शुद्ध पौर्णिमेचा चंद्र बघू शकता तुम्ही आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशातच हे आकर्षक विद्युत रोषणाईने झळकणारं श्री हनुमान मंदिर। आज आहे हनुमान जयंती आणि त्या पार्श्वभूमीवर आमच्या पिंपळे गुरवमध्ये खूप मोठा उत्सव असतो आणि हनुमंताचा जन्म खूप मोठ्या रीतीने साजरा केला जातो। गावात खूप मोठी यात्रा भरते आणि अतिशय आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो। श्री भैरवनाथ महाराजांचा आणि हनुमंताचा जन्म अशी मिळून आमच्या गावची यात्रा असते आणि हे आहे आमच्या पिंपळे गुरवमधील श्री हनुमान मंदिर। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आतमध्ये श्री हनुमान, माता सीता, श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या सुबक आणि सुंदर मूर्ती आहेत। असा हा आमचा पिंपळे गुरवचा हनुमान जयंतीचा उत्सव। हनुमान मंदिराच्या बाजूलाच आहे हे पिंपळे गुरवचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर। चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी इथे खूप मोठा उत्सव भरतो आणि हे आहे भैरवनाथ महाराजांचं मंदिर। इथे उत्सवाची सगळी तयारी आपल्याला दिसत आहे आणि मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी बाहेरूनच हे मंदिर दाखवत आहे। याही मंदिराला खूप सुंदर अशी आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे। तर हा आहे पिंपळे गुरवचा चैत्र शुद्ध पौर्णिमेचा उत्सव। हे श्री भैरवनाथ मंदिर आणि आधी दाखवलं आहे ते हनुमान मंदिर। असा पिंपळे गुरव ग्रामस्थांकडून हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि आनंदात साजरा केला जातो। व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। धन्यवाद। आपणही या गावातील यात्रेचा जरूर आनंद घ्यावा। प्लीज सबस्क्राईब। धन्यवाद।